नमस्कार. उलगुलान एक साहित्य चळवळ या अंतर्गत आज आपण आदिवासी समाज व स्पर्धा परीक्षेतील संधी यावर चर्चा करणार आहोत. प्रथमतः मी डॉक्टर डाखोरे सरांना धन्यवाद देतो की त्यांनी ही संधी मला इथे या व्यासपीठावर ही संधी दिली. उलगुलान एक साहित्य चळवळ या अंतर्गत मी व माझी अभिव्यक्ती यामध्ये जवळजवळ 61 तज्ज्ञ मार्गदर्शकांनी आतापर्यंत मार्गदर्शन केलेलं आहे. त्यामध्ये साहित्य आणि आदिवासी समाज त्याच्याशी निगडीत ज्या काही अडीअडचणी समस्या त्याच्यावरच्या उपाययोजना विविध शासकीय योजना याच्यावर आतापर्यंत उहापोह झालेला आहे. यामध्ये आपण आज आदिवासी समाज आणि त्यामध्ये शिक्षण आणि पर्यायाने स्पर्धा परीक्षा किंवा प्रशासकीय सेवा याच्यातील आदिवासी समाजाचा वाटा किंवा विद्यार्थ्यांचा वाटा याबद्दल आज आपण बोलणार आहोत. खूप चांगला विषय आहे, थोडासा वेगळा विषय आहे. या अनुषंगाने मला असं सांगावंशी वाटतं की मी प्रथमतः माझी ओळख करून देतो. मी माधव धोंडीराम थैल, मुक्काम पोस्ट चौसाळे, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक हे माझं मूळ गाव आहे आणि सध्या मी पुणे येथे राहतोय. मी MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोग याच्यातील 2001 बॅचमधील वित्त व लेखा अधिकारी या पदावर सध्या कार्यरत आहे आणि गेली 15 वर्षापासून मी शासन सेवेमध्ये माझी सेवा बजावत आहे. आता बघायचं झालं तर आपण खऱ्या अर्थाने आतापर्यंत जवळजवळ 60 आपली वेगवेगळी भाषणं ऐकली. त्याच्यामध्ये आपल्याला जाणवलं की आपण आदिवासी समाज हा कुठे मागे आहे. तर मला असं वाटतं की जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तर त्यांनी पहिली पायरी म्हणजे आपल्या स्वतःच्या उद्धाराची पहिली पायरी ही शिका म्हणजे ज्ञान घ्या, ज्ञान ग्रहण करा. ह्या गोष्टीला त्यांनी महत्त्व दिला होता. शिका, संघटित व्हा आणि मग संघर्ष करा. तर आपण सध्या पहिल्या पायरीवर आहोत, शिकण्याच्या पायरीवर आहोत. आपण शिकतोय आणि शिकून आपली मुलं पुढे जात आहेत. त्या अनुषंगाने वेगवेगळ्या आत्ताशी तर एक पहिली पिढी आपली शिकून पुढे जाते. उदाहरणार्थ आता माझ्या गावातून आत्ता कोणी ड्रायव्हर होतं आहे, कोणी कंडक्टर होतं आहे ST महामंडळमध्ये किंवा शिक्षक होत आहेत किंवा मी गेल्या 10 वर्षापासून MPSC UPSCमध्ये काम करतो आहे, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो आहे आणि त्याच्यातून एक विद्यार्थी घडतो आहे. आता चौसाळे गावामध्ये सुद्धा आत्तापर्यंत एक PSI झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या स्वरूपातून मार्गदर्शन करून परिसरातील सुद्धा प्रशासकीय अधिकारी होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. त्या अनुषंगाने आज आपण त्याच्यावर उहापोह करणार आहे की नेमकं काय करायला हवं, आपण कुठे कमी पडतोय किंवा असं काय होतंय की ज्याच्यातून आपला टक्का फक्त आदिवासी समाजाचा प्रशासनातील टक्का फक्त 0.69% आहे. म्हणजे अजून आपण 1% सुद्धा प्रशासनात नाही आहेत. म्हणून मग हा टक्का वाढवण्याकरता गेली बऱ्याच वर्षापासून आम्ही प्रयत्न करत आहोत. त्याचाच एक भाग म्हणून आजचा एक लेक्चर आहे. माझी थोडीशी ओळख करून द्यायची म्हणाली तर आपल्याला मी गेल्या 15 वर्षापासून शासन सेवेत आहे. मी प्रथमतः 2005 मध्ये MPSCची परीक्षा पास झाल्यानंतर क्रीडा व युवक कल्याण संचालनालय येथे 3 वर्ष कार्यरत होतो.
त्यावेळेस पुण्यामध्ये संचालनालय आहे, संपूर्ण महाराष्ट्राचं कामकाज इथून चालत होतं. आणि माझ्या कालावधीमध्ये बालेवाडीसारख्या मोठ्या स्टेडियम तिथे 450 कोटीचा प्रोजेक्ट त्यावेळेस झाला आणि युवा राष्ट्रकुल स्पर्धा माझ्या पिरियडमध्ये घडली आणि खूप अतिशय चांगल्या पद्धतीने ही युवा राष्ट्रकुल स्पर्धा झाली होती. त्याचा अनुभव खूप चांगला होता. पहिल्यांदाच पोस्टिंग असल्यामुळं मलाही खूप काही शिकायला मिळालं, खूप चांगल्या लोकांशी संबंध आले आणि त्याच्यातून खूप काही शिकायला मिळालं. दुसरी पोस्टिंग माझी अन्न नागरी पुरवठा मंत्रालय मुंबई येथे होते. त्याच्यामध्ये 3 वर्ष तिथं सेवा केली. तिथे पण अतिशय चांगली सेवा झाली. त्याच्यानंतर परत पुण्याला आलो. कृषी आयुक्तालय कृषी विभागामध्ये 3 वर्ष मी माझी सेवा दिली आणि त्याच्यामध्ये सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस 35 जिल्हे होते, तर त्या 35 जिल्ह्यांचं आम्ही ऑडिट केलं. ऑडिटच्या अनुषंगाने ज्या ज्या काही सुधारणा करता येतील कृषी विभागामध्ये त्या सुधारणा आम्ही करायचा प्रयत्न केला आणि त्या अनुषंगाने मॅक्झिमम शेतकऱ्यांना कसा लाभ होईल. आता मी स्वतः शेतकरी कुटुंबातून आल्यामुळं शेतकऱ्यांच्या काय समस्या आहे, त्या अनुषंगाने प्रशासनाने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी काय काय करू शकतात, कोणत्या योजना चांगल्या पद्धतीनं राबवू शकतो, त्याच्यावर आम्ही भर दिला. त्यावेळेस 2009-10च्या पिरियडमध्ये जवळजवळ 600 कोटी रुपयाचा निधी, अखर्चित निधी हा आपल्या कृषी विभागाकडे पडून होता. जो निधी म्हणजे शेतकऱ्यांपर्यंत पोचला नाही, असा निधी आम्ही परत एकत्र आणून शासन खाती भरला आणि परत नवीन योजनांसाठी तो रियूज करता आला. अशा बऱ्याचशा गोष्टी त्यावेळेस आम्ही चांगल्या पद्धतीनं राबवू शकलो. त्याच्या पुढे आता समाज कल्याण विभागामध्ये मागासवर्गीयांचं SC समाज किंवा बाकीचे इतर VJNT डिपार्टमेंट आहे त्या अंतर्गत किंवा अपंग कल्याण आहे, अशा आता सध्या समाज कल्याण विभागामध्ये कार्यरत आहे मी. त्या विभागामध्ये सुद्धा मागासवर्गीयांच्या योजना प्रभावीपणे कशा राबवता येतील त्या अनुषंगाने त्याचा खर्च, त्याचं नियोजन, त्याचं बजेट आणि त्या अनुषंगाने त्याचं इन्स्पेक्शन, ऑडिट हे आम्ही करतो आणि जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत योजना कशी पोहोचेल हे बघत असतो. हा एक छोटंसं इंट्रोडक्टरी झालं आपलं. मला सांगायचं हेच आहे की प्रशासनामध्ये येण्याकरता खूप काही हुशार किंवा खूप काही असं काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी असं काही नसतं. मी सुद्धा सुरुवात ज्या वेळेस केली होती त्यावेळेस मला सुद्धा ग्रॅज्युएशनला 50% आहे, पण नंतर मग स्वतःमध्ये मी खूप सुधारणा केल्या. स्वतःमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं काय आपल्याला अपेक्षित आहे, त्या परीक्षेला काय अपेक्षित आहे, त्या अनुषंगाने अभ्यास करायला सुरुवात केली आणि मग हळूहळू त्याच्यावर त्या ग्रीप येत गेली. आता आपण जर प्रथमतः जर बघितलं तर माझं शिक्षण हे पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शिक्षण हे चौसाळे तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक येथे झालं. त्यावेळेस जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये झालं. तर त्यावेळेस काय व्हायचं, एकच खोली असायची शाळेची आणि त्याच्यामध्ये 1 ते 4 वर्ग सगळी एकत्रच बसायची आणि त्याच्यातून शिक्षक हे प्रत्येकाला वेगवेगळं शिकवायचे. आपली पाटी पेन्सिल घ्यायची. पहिलीच्या वर्गात शिक्षक तिथेच 2 अशा लाईन करायच्या, 4 लाईन, एका लाईनला पहिली, दुसऱ्या लाईनला दुसरी, तिसरी, चौथी अशी लाईन करून आम्ही शिकायचो. पहिल्या लाईनला ज्यावेळेस शिकवायचे त्यावेळेस आमचे उघडे गुरुजी किंवा बागुल गुरुजी होते. त्या गुरुजींनी लहानपणापासून ज्यावेळेस पहिलीला प्रवेश घेतला तर त्याच वेळेस त्यांनी वेगळ्या पद्धतीने शिकवायला सुरुवात केली की विद्यार्थ्यांना कसं कळेल. ग्रामीण भागामध्ये किंवा दुर्गम आदिवासी भागामध्ये मुलांची बोलीभाषा ही वेगळी असते. ज्यावेळेस त्या पाड्यांमध्ये वेगळ्या पद्धतीनं बोलीभाषा बोलतात, पण ती शिक्षकसुद्धा थोडीशी समरस झाल्यामुळं त्यांना आमची भाषा किंवा आमची अडचणी कळत असल्यामुळं त्यांनी बोलीभाषेत हळूहळू बोलायला किंवा शिकवायला सुरुवात केली. ते समजायला लागलं आणि मग आम्हाला शिक्षणाची गोडी लागली. त्याच्यातून त्यावेळेस माझे वडील सरपंच होते, त्याच्यामुळं सरपंचाचं पोरगा आहे म्हणून माझ्याकडे विशेष लक्ष असायचं आणि मला त्यामुळं अभ्यास करावा लागायचा. कारण की
घरच्यांच्या शिक्षकांच्या अपेक्षा जास्त होत्या की किमान ह्या मुलाने तरी शिकलं पाहिजे, पुढं गेलं पाहिजे. त्याच्यामुळं मग तेव्हापासूनच जी शिक्षणाची गोडी लागली, जी अ, आपण म्हणतो ना की गुरु हा विद्यार्थ्यांकरता सगळ्यात महत्त्वाचा आहे. कारण की शिक्षकांना जर आपण मान सन्मान दिला, शिक्षकांशी जर प्रेमाने वागलो, तर ते आपली विद्या आपल्याला पूर्णपणे देतात, पूर्णपणे आपल्याला वाहून देतात. त्या दृष्टिकोनातून माझं 1ली ते 4थीचं शिक्षण जिल्हा परिषदच्या शाळेत झालं. त्याच्यानंतर मग हळूहळू आपण पुढे घेत गेलो. 4थीपर्यंतच शाळा असल्यामुळे मग पुढचं शिक्षणाचं काय करायचं म्हणून मग पुढे वडिलांना सांगितलं की मला चांगल्या शाळेत पाहिजे, चांगल्या शाळेत शिकायचं आहे आणि मला काहीतरी वेगळं करायचं आहे. मला ह्या गोष्टींमध्ये अडकायचं नाही की फक्त थोडंसं अभ्यास करा आणि थोडंसं हे व्हा, काहीतरी छोट्या मोठ्या गोष्टींकडे आपण किरकोळ गोष्टीकडे लागून आयुष्याचं समाधान माना, असं नव्हतं. लहानपणापासून कुठेतरी एक इच्छा होती की आपण वेगळं काहीतरी करावं, काहीतरी वेगळं करावं. पण तेव्हा कळत नव्हतं वेगळं म्हणजे काय. मग त्यावेळेस 5वीला वडिलांनी साहजिकच नाशिकसारख्या शहरामध्ये वेगवेगळ्या शाळांमध्ये प्रवेशासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि त्यातून मग माझं भोसला मिलिटरी स्कूल नाशिक येथे ॲडमिशन झालं. पहिल्यांदा त्याची एंट्रन्स झाली, एंट्रन्समध्ये पास झालो. खूप चांगला अभ्यास केला. त्यावेळेसही असं वाटत होतं की काहीतरी वेगळं करावं म्हणून मग एंट्रन्सला गेल्या महिन्याभरात अभ्यास केला. म्हणजे त्यावेळेस ग्रामीण शिक्षण आणि शहरी शिक्षणामध्ये खूप फरक होता, शिक्षणाच्या क्वालिटीमध्ये फरक होता. परंतु परीक्षेला काय हवं आहे आणि शिक्षकांचं योग्य मार्गदर्शन होतं बागुल गुरुजींचं. त्यावेळेस त्यांना वारंवार विचारायचो की हे कसं, याच्यावर काय विचारू शकतात, काय काय मुलाखतीला काय विचारू शकतात. त्या अनुषंगाने मी तयारी केली आणि मी तिथे सिलेक्ट झालो भोसलाला. त्याच्यामुळं पुढचं शिक्षण माझं खूप व्यवस्थित झालं. कारण की शाळा आणि शिक्षक ह्या 2 गोष्टी अशा असतात की त्याच्यामध्ये तुम्ही पुढे जाता. जर तुमची शाळा चांगली नसेल तर तुमच्या स्वतःवर पूर्ण भार येतो की आपण काय करावं, कसं पद्धतीनं अभ्यास करावं. परंतु जर शाळा चांगली असेल आणि शिक्षक चांगले असेल तर तुमचा 50% भार तिथं कमी होतो आणि तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळतं आणि राईट डायरेक्शनमध्ये तुम्ही जाता. तर त्याच्यामुळं चांगले शिक्षक मिळाले तिथं, चांगले नवीन इमारती, नवीन शिक्षक, प्रत्येक विषयाला वेगळे शिक्षक आणि त्या दृष्टिकोनातून सगळं काही नवीन होतं. त्यावेळेस असं वाटायचं की अरे बापरे, आपण चौसाळ्यासारख्या ठिकाणी शिकतोय आणि इकडे आल्यानंतर इतकं मोठी शाळा, इतकं मोठं सगळं दडपण आलं आणि त्यातल्या त्यात तिथं मराठी मीडियम नव्हतं, हिंदी मीडियम होतं. ते पण एक दडपण होतं की आपण हिंदी मीडियममधून कसं शिकायचं. परंतु एक शिकण्याची जिद्द होती, काहीतरी वेगळं करायची जिद्द होती. त्याच्यामुळं तेव्हा मी तो चॅलेंज स्वीकारला आणि त्याच्यातून मग 5वीला ॲडमिशन घेतल्यानंतर मग हिंदी मीडियममधून माझं शिक्षण सुरू झालं. आणि आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांचा सगळ्यात महत्त्वाचा गुण म्हणजे मेहनती असतात, काटक असतात आणि कुठल्याही परिस्थितीला सामोरं जायची त्यांची तयारी असते. त्याच्यामुळं त्यावेळेस ती शाळा ही एक मिलिटरी शाळा असल्या कारणाने तिथे व्यायाम, हॉर्स रायडिंग, शूटिंग ह्या सगळ्या गोष्टी, मिलिटरीचं ट्रेनिंग दिलं जायचं. त्याच्यात सकाळी 5 वाजेपासून उठून वेगवेगळ्या प्रकारचं व्यायाम करणं, कसरती करणं, सराव करणं ते चालू झालं. त्याच्यातून मग एक शिस्त लागली, व्यायामाची शिस्त लागली आणि मिलिटरीचे बहुतेक मेजर, जनरल अशी लोकं आम्हाला तिथे शिकवायला असायची. त्यामुळं काय झालं, त्यांचं एक शिस्तीचा बाणा लागला. NCC जॉईन केली. NCCमध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं शिकलो. NCCमध्ये परेड शिकलो वेगवेगळ्या दृष्टिकोनातून. परत 26 जानेवारी, 15 ऑगस्टला तिथं पोलीस परेड ग्राउंडला आमची परेड व्हायची. त्याच्यामध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं भाग घेतला. वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेतला. तेव्हापासून भाग घेतल्यानंतर एक वेगळी पर्सनॅलिटी तयार झाली. वेगवेगळ्या पद्धतीनं कसं आपण हँडल करायचं. आता समजा मी
नवीन गोष्टी शिकायला लागलो. उदाहरणार्थ स्केटिंग शिकलो. स्केटिंग माहीत नव्हतं, स्केटिंग काय असतं कुणालाच माहीत नव्हतं. परंतु मी एकदा एका मुलाला बघितलं की स्केटिंग चालवतोय, तर ते मला खूप आवडलं. आणि त्याच्यानंतर मी वडिलांना आग्रह केला की अ, मला हे स्केटिंग पाहिजे. मग घरी पैसे नसताना सुद्धा त्यांनी काय केलं की उसने घेऊन पैसे मला स्केटिंग घेऊन दिलं. परंतु त्या स्केटिंग घेतल्यानंतर माझी एक जबाबदारी वाढली की आपल्याला आता इथून पुढे ह्या स्केटिंगमध्ये काहीतरी वेगळं करायचं आणि त्याच्यातून काहीतरी आपल्या वडिलांना करून दाखवायचं. मग काय केलं त्याच्यामध्ये एक चांगलं प्रॅक्टिस करून त्याच्यामध्ये प्रॅक्टिस केल्यानंतर मी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतला. तर मी माझ्या पूर्ण शाळेमध्ये स्केटिंगमध्ये त्यावेळेस तिसरा आलो होतो. त्याच्यानंतर मग जिल्हा स्तराच्या स्पर्धा झाल्या, त्याच्यामध्ये मी दुसरा आलो होतो. तर अशा आपण एखादी गोष्ट नवीन शिकायची झालं की मग काय होतं त्याच्यात आपण एक्सपर्ट स्वतःमध्ये काहीतरी असं नवीन नाविन्य तयार करून त्याच्यामध्ये आपण प्रावीण्य मिळवलं पाहिजे. तर ती ती गोष्ट शिकण्यासाठी किंवा जे आपल्याला जवळचे आईवडील असतात त्यांना ते एक उत्साह येतो. नाहीतर फक्त घ्यायचं, 9चे 9 दिवस असतात आणि मग नंतर फेकून द्यायचं, मग याला अर्थ नसतो. तर त्यावेळेस मला ते जाणवलं की आपण जर काही गोष्टी नवीन शिकायची झाली तर त्याच्यात प्रावीण्य मिळवायचं. मग तेव्हापासून एक एक गोष्टी अशी शिकत गेलो आणि त्याच्यात प्रावीण्य मिळवत गेलो. पुढे भोसले मिलिटरी स्कूल ही अतिशय मोठी शाळा असल्या कारणाने तिथली फी सुद्धा तशीच होती. त्याच्यामुळं बऱ्याच वेळेस फी भरायला वडिलांना परवडायची नाही. त्यावेळेस मग घरातले आपले गुरंढोरं, एखादी गाय विकणं किंवा म्हैस विकायची, त्याच्यातून मग पैसे आल्यानंतर मग ते फी भरायची, असं सुरू झालं. तर यावेळेस ते वाईट वाटायचं की आपल्याकडे आपल्या घरच्यांकडे आपली फी भरायला सुद्धा पैसे नाही आहे. मग त्याच्यातून आपण काय करावं की आपण जास्तीत जास्त शिकावं चांगल्या पद्धतीनं. आपल्या शिक्षणातून आपल्या आईवडिलांना, आपल्या घरच्यांना काहीतरी चांगलं रिटर्न्स द्यावे म्हणून मग जिद्दीनं शिकायला लागलो. आणि त्याच्यातून मग एक वेगळ्या पद्धतीचा अभ्यास सुरू झाला. त्याच्यातच लहानपणात काय व्हायचं, वडील चांगल्या पद्धतीनं सरपंच असल्या कारणाने वेगवेगळ्या ठिकाणी मला लहानपणी घेऊन जायचे. उदाहरणार्थ ग्रामपंचायतीमध्ये घेऊन जायचे, ग्रामपंचायतीचं काम ते दाखवायचे. किंवा मग एक वणी नावाचं एक छोटं टाऊन आहे, तर तिथं आमचं जाणं व्हायचं. तिथे पोलीस स्टेशनमध्ये जाणं, त्या पोलिसांशी बोलणं, तिथल्या PSIशी बोलणं, त्याच्याशी ओळख करून देणं. किंवा वेगवेगळे राजकीय लोक येत असत त्यावेळेस त्यांच्याशी बोलायला सांगायचे की ओळख करून द्यायचे आणि मला सांगायचे यांच्याशी बोल. तर अशी एक वेगळ्या पद्धतीनं ओळख सुरू झाली. मग त्याच्यातूनच मग तहसीलदार, तालुक्यातील तहसीलदारांची कामे कशी असतात तर ते वडिलांना विचारायचो. मी वडिलांना दादा म्हणतो, तर ते त्यांना विचारायचो की दादा हे कसं चालतं, यांचं काम कसं चालतं, ही कशी काम करतात, ही यंत्रणा तुम्ही कशी हाताळता. त्यावेळेस ते मला प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायची. जी उत्तरं त्यांना माहीत नसतील तर ती स्पष्ट सांगायची की हे मधू हे मला माहीत नाही आहे, मी याची माहिती काढून देईल. किंवा मग ते शिक्षकांना सांगायचे की याला अशी अशी अडचण आहे तर तुम्ही त्याची अडचण दूर करा. मग शिक्षक मला सांगायचे, त्याला व्यवस्थित माहिती द्यायची आणि त्याच्यातून माझं समाधान व्हायचं. तर अशा पद्धतीनं मी वेगवेगळ्या याच्यात थोडंसं जात गेलो पुढे. मग NTS नॅशनल टॅलेंट सर्च नावाच्या काही आपल्या परीक्षा आहेत, तर त्या परीक्षा देत गेलो. त्याच्यातून मग त्याच वेळेस लहानपणात सुद्धा स्पर्धा परीक्षेची थोडीशी अशी तोंड ओळख झाली, ज्याच्यातून आपण जनरल नॉलेज, भारताचे राष्ट्रपती कोण, भारताचे पंतप्रधान कोण, आणि त्याच्यात मग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, त्याचं महाराष्ट्राची राजधानी कोणती, अशा छोट्या छोट्या गोष्टी त्यावेळेस 4थी 5वीला कळत गेल्या. आणि त्याच्यातून वाचनातून मग
मला बऱ्याचशा गोष्टी कळायला लागल्या आणि त्याच्यातून मग पुढे जात गेलो मी. त्याच्यात आता नवीन ग्रामीण भागातून डायरेक्ट शहरात आल्यामुळं मग तिथं नवीन मित्र तयार झाले. त्या मित्राच्या सहवासाने ज्या गोष्टी मला येत नव्हत्या, आता उदाहरणार्थ शाळेमध्ये संपूर्ण भारतातून मुलं आली होती. त्यांच्या आता परप्रांतीय लोकांची भाषा हिंदी असल्या कारणाने ते हिंदीमध्येच बोलायचे आणि माझी तर मराठी होती. त्या मराठीमधून मी बोलायचो त्यांच्याशी. मग आपल्याला काय करावं लागेल, तर मग पहिले हिंदीवर प्रभुत्व मिळवलं. मी सतत माझे जे हिंदी भाषिक मित्र आहेत त्यांच्याशी बोलायचो. मला ज्या गोष्टी येत नव्हत्या त्या मराठीत बोलायचो. आपली जसं जमेल तसं बोलायचो. ती पोरं हसायची, परंतु मग त्यांच्या बोलण्यातून एक एक शब्द, एक एक वाक्य मला कळत गेलं की नाही, इथं आपण हे वाक्य बोललं पाहिजे, इथे आपण असं बोललं पाहिजे. आणि त्याच्यातून मग एक एक गोष्ट शिकत गेलो आणि एका वर्षातच हिंदी चांगल्या पद्धतीने यायला लागली मला. आणि मग हिंदीचा किंवा भाषेचा जो न्यूनगंड होता माझ्यात तो पूर्णपणे गेला आणि त्याच्यातून मग चांगल्या पद्धतीने पुढे हळूहळू प्रोग्रेस व्हायला लागले. आता मी 5वी ते 10वी पर्यंत त्या शाळेत होतो. त्याच्यामध्ये तसा मी सरासरी विद्यार्थी होतो. खूप काही हुशार किंवा एक्स्ट्रा ऑर्डिनरी काही नव्हतं. 10वीला मला 50% मार्क्स मिळाले होते. त्याच्यामध्ये ॲव्हरेज म्हणजे खेळामध्ये खूप खूप चांगल्या पद्धतीनं खेळामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं मी प्रावीण्य मिळवत होतो आणि इकडे पण थोडंसं ॲव्हरेज मिळालं. परंतु तो टेम्पो मी चालू ठेवला. सतत काही ना काही नवीन शिकण्याचा टेम्पो तेव्हापासून मी चालू ठेवला होता. नंतर मग काय झालं, 10वी झाल्यानंतर पुढे काय करायचं. आता 10वी झाली आणि ॲव्हरेज मार्क मिळाले. खूपच ॲव्हरेज म्हणजे त्यावेळेची क्रेज होती की मुलगा समजा डॉक्टर इंजिनियर करायचा असेल तर त्याला सायन्सला गेलं पाहिजे आणि सायन्सला जाण्याकरता तुम्हाला किमान 70 ते 75% पुढे पाहिजे. त्यावेळेस 90, 95, 99% असे नव्हते. 75% वाला सुद्धा खूप हुशार मानला जायचा. परंतु माझे मार्क्स ॲव्हरेज असल्यामुळं आणि वडिलांची अति अपेक्षा होती की मुलाने काहीतरी डॉक्टर व्हावं किंवा इंजिनियर व्हावं. म्हणून मग त्यांनी काय केलं, मला फोर्स केला की सायन्सला जा. परत नाशिकला सायन्सच्या एका महाविद्यालयामध्ये ॲडमिशन घेतलं. परंतु माझं काय झालं, इंग्लिश कच्चं होतं आणि गणित कच्चं होतं. त्याच्यामुळं PCMB घेतल्यामुळं त्याच्यामध्ये मी चांगली प्रगती करू शकलो नाही आणि मला परीक्षेला सामोरे जाताना त्रास व्हायला लागला. आणि मग तेव्हा कळालं की आपण चूक केली एक सायन्स घेऊन, किंवा आपण आवाक्याच्या बाहेर आता केलं आहे. त्याच्यामुळं आपण काहीतरी आपल्याला जे झेपेल तेच आपण करावं किंवा आपल्याला जे आवडतं. आता ते सायन्स घेणं हे माझ्याही मनाच्या विरुद्ध होतं, कारण की माझा तसा कल नव्हता. डॉक्टर किंवा इंजिनियर होण्यासाठी माझा तेव्हा कुठलाही कल नव्हता किंवा इच्छा नव्हती. परंतु घरच्यांची अति अपेक्षामुळं मी सायन्स घेतला. परंतु सायन्स नंतर लवकरच लक्षात आलं की हे आपल्या आवाक्यात नाही आहे. त्याच्यामुळं मग परत आर्ट्सला मी ॲडमिशन घेतलं आणि आर्ट्समधून मग हळूहळू ग्रॅज्युएशन करायला लागलो. तर काय होतं, आपण आपली क्षमता काय आहे या क्षमतेमध्ये आपण बऱ्याच वेळेस विसरून जातो आणि त्याच्यातून मग आपण असं काहीतरी आपल्या मनामध्ये ज्या गोष्टी असतात त्या दृष्टिकोनातून मग आपण नको ते स्वतःच्या अति अपेक्षा ठेवतो आणि त्याच्यातून अपयश येतं आपल्याला. त्याच्यामुळं आपल्या बऱ्याच वेळेस कन्सेप्ट क्लिअर नसतात. काय करायचं आहे जीवनाप्रती, काय आपल्याला अपेक्षा आहे किंवा मी कोण आहे, माझ्या स्ट्रेंथ काय आहेत, माझ्या विकनेस काय आहे, माझ्यात अपॉर्च्युनिटी काय आहेत किंवा थ्रेट्स काय आहेत, या गोष्टीचा त्यावेळेस लहान असल्यामुळं तेव्हा विचार केला नाही. परंतु नंतर परत ती ठोकर लागली की एक अपमानास्पद झालं की आपल्याला सायन्समधून परत आर्ट्सला जावं लागलं आणि
वडिलांची अपेक्षा होती की डॉक्टर व्हावं, परंतु ती अपेक्षा पूर्ण नाही करू शकलो. त्याच्यामुळं मग सुरू केला अभ्यास. परत मग वणी सारख्या ठिकाणी मी आर्ट्सला ॲडमिशन घेतलं. घरचे नाराज होते आणि घरच्यांची अपेक्षा होती की डॉक्टर व्हावं, परंतु नाही झालं. त्याच्यामुळं त्यांनी माझ्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं आणि मग माझ्या पद्धतीनं परत सुरू झाला अभ्यास. ग्रॅज्युएशन FY SY TY ग्रॅज्युएशनला आर्ट्स घेतलं. परंतु ज्या ज्या विषयाने मला अपमानास्पद झालं वागणूक मिळाली होती तोच विषय नंतर SYला घेतला, इंग्लिश स्पेशल. आणि त्याच्यात मी म्हटलं ज्या गोष्टीमुळं आपला अपमान झाला आहे त्या गोष्टीचा आता सोडायचं नाही. मग इंग्लिशचा मी पूर्ण अभ्यास केला आणि त्या इंग्लिश स्पेशल घेऊनच मग ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. काय होतं मित्रांनो, बऱ्याच वेळेस असं होतं की आपण व्यक्तिमत्वाला पैलू पाडताना आपण आपल्याला स्वतःला ओळखलेलं नसतं आपण. त्याच्यामुळं आपण काही वेळेस भरकटतो किंवा योग्य दिशेला जात नाही आणि त्याच्यातून वेळ जातो. मग काय होतं, तर ती एक फेज होती माझी. ती गेल्यानंतर मग आपण स्वतःला सेल्फ ॲनालिसिस करायला लागलो की आपलं कुठं चुकतंय. तर त्याच्यामध्ये मला मग अशा गोष्टी कळाल्या की त्याच्यामध्ये अशा काही गोष्टी कळाल्या की त्याच्यातून मग स्वमूल्यांकन करायला लागलो. मी स्वतःचं स्वयंमूल्यांकन करायला लागलो. त्याच्यातून मग या गोष्टी अशा जाणवल्या की नाही, इथं आपण जिथं कमी आहे तर ते आपल्याला आता ते भरून काढावं लागेल. उदाहरणार्थ विषय इंग्लिश विषय आहे किंवा गणित आहे, तो कच्चा आहे, तर मग त्याच्याकरता आपल्याला त्याच्यावर काम करावं लागेल. गणित प्रॅक्टिस करावं लागेल, इंग्लिशचे शब्द पाठ करावं लागतील, त्याच्यातलं ग्रामर बघावं लागेल. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघावं लागतील. मग लहानपणापासून एक वेगळी इच्छा होती की आपण काहीतरी वेगळं करावं, परंतु काय करावं ते आवाक्यात येत नव्हतं किंवा माझ्या लक्षात येत नव्हतं. परंतु माझं नेहमी प्रयत्न असायचा की वेगवेगळ्या लोकांना भेटणं, वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांशी बोलणं, त्यांच्याशी संवाद साधून ती कशी झालेली आहे, ती तिथपर्यंत कशी पोचली, यशाचं सिक्रेट काय आहे, तर ते सिक्रेट कळण्याकरता बऱ्याच वेळेस मी अनेकांशी बोलायचो. त्याच्यातूनच माझ्या बऱ्याच पुण्यामधल्या आपल्या काही मित्रांची माझी ओळख झाली आणि पुण्यामध्ये आपण जाऊन काहीतरी करू शकतो, तिथं काहीतरी वेगळं शिकू शकतो असं वाटलं. त्याच्यामुळं मग काय केलं की शिक्षणासाठी मग पुणे काहीतरी वेगळं आहे. त्याच्यात फर्ग्युसन कॉलेजसारखी अशी नामवंत कॉलेजेस आहेत किंवा विद्येचं माहेरघर आहे. इथे आपल्याला काहीतरी सापडेल, जे करायचं आहे ते आपल्याला आत्तापर्यंत मिळत नाही आहे, परंतु तिथे गेल्यानंतर काहीतरी मार्ग सुचेल. म्हणून मग पुण्यात आलो आणि पुण्यात आल्यानंतर इथल्या ज्या मित्रांनी वेगवेगळ्या हॉस्टेलमध्ये, संत ज्ञानेश्वर वसतिगृह आहे इथे, त्या हॉस्टेलमध्ये वेगवेगळ्या विद्यार्थ्यांशी माझी ओळख झाली. तिथे डॉक्टर, इंजिनियर असणारे माझे मित्र होते. त्यांच्यामध्ये मी एकटाच असा होतो की मी ग्रॅज्युएशन केलं होतं आणि काहीतरी वेगळं करण्याच्या उद्देशाने इथं आलो होतो. मग पुणे विद्यापीठामध्ये म्हटलं MA करावं, नाही काही तर MA करू पुढे आणि बघू पुढे काय करता येईल. मग MAसाठी ॲडमिशन घेतलं, MA इंग्लिशसाठी. आणि पुणे विद्यापीठामध्ये गेल्यानंतर मग अजून वेगळी स्पर्धा परीक्षेची तिथं ओळख झाली. MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोग, त्यामध्ये या वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा असतात. त्याच्यामध्ये क्लास 1, क्लास 2 आपल्याला अधिकारी होता येतं, याची माहिती मिळाली आणि मग ते यशाचं सूत्र किंवा ती मार्ग कळाला की आपल्याला हा मार्ग जर आपण निवडला तर आपण याच्यात चांगल्या पद्धतीनं पुढे जाऊ शकतो. मग तिथून मग परत आता वेगळी सुरुवात झाली की नाही, आता मग समजा MPSC स्पर्धा परीक्षा द्यायची आहे, तर मग स्पर्धा परीक्षेसाठी काय आवश्यक आहे, तर मग जनरल नॉलेज, मग परत तिथं इंग्लिशचा अभ्यास, परत गणिताचा अभ्यास, बुद्धिमापन चाचणी, इतिहास, नागरिकशास्त्र, विज्ञान, या सगळ्या गोष्टींचा सामान्य जनरल अभ्यास. तर याच्यातून असं जाणवलं की नाही, या गोष्टी माझ्या आवाक्यात आहेत, मी करू शकतो.
आणि त्याच्यामध्ये कसं आहे, कष्ट भरपूर होते, परंतु मार्ग पण इथे चांगले होते. त्याच्यामुळं मी त्याच्यातून मग सेल्फ ॲनालिसिस केल्यामुळं आणि मित्र तिथं चांगले मिळाले. तिथे बरीचशी शिक्षकांची मुलं आली होती, जी शिकायला आलेली मुलं, की ती हुशार होती. तर त्याच्यामध्ये त्यांच्याशी ओळख झाली. जितेंद्र पाटील, अ, अ, बच्छाव, राम खैरनार अशी यासारखी काही मित्र मला खूप मिळाली आणि त्यांच्याकडून मग शिकत गेलो. तिथे स्पर्धा परीक्षा केंद्र आहे पुणे विद्यापीठामध्ये. तिथे माझा नंबर लागला. तिथे एंट्रन्स होते, त्या एंट्रन्स पास झालो आणि तिथून मग 1 वर्ष तिथं मला कोर्ससाठी माझी निवड झाली. त्याच्यातच मग ती कोर्ससाठी निवड झाल्यामुळं मग अजून एक पुढचा टप्पा गाठला की नाही, याच्यात आपण अजून खूप काही करू शकतो. आणि त्याच्यामध्ये काय झालं, मग नवीन नवीन विद्यार्थी आणि तिथले मित्र आणि त्यांच्यातली जी वेगवेगळ्या विद्यार्थ्यांमधले जे कलागुण आहेत किंवा त्यांच्यातली स्पेशालिटी आहे. आता काही मित्र विज्ञान शाखेचे होते, काही कॉमर्स साईडचे होते, काही डॉक्टर्स होते किंवा काही विद्यार्थी MBA होते. आम्ही ग्रुप केला तयार. मी आता कला शाखेचा होतो, त्याच्यामुळं माझे इतिहास, राज्यशास्त्र, नागरिकशास्त्र, त्याच्यामध्ये अजून समाजशास्त्र हे विषय चांगले होते किंवा त्याची तोंड ओळख तरी होते किमान. आणि इतरांचे जे विषय, विज्ञान शाखेचे जे विषय होते तर ते मला सांगायचे. माझे एक मित्र आहेत प्रशांत बच्छाव, जे गणितामध्ये MA झाले होते, नंतर सेटनेट केलं त्यांनी. तर तो आम्हाला गणित शिकवायचा वेगवेगळ्या याच्यातले, आणि त्याच्यातून आम्ही ग्रुप डिस्कशनने वेगवेगळे विषय आमच्यामध्येच शिकत गेलो. आणि ज्या गोष्टी आम्हाला येत नव्हत्या तिथं तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेतलं आणि त्याच्यातून मग एक एक टप्पे गाठत गेलो. पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा, इंटरव्ह्यू या तशा सापशिडीचा खेळ आहे MPSC. म्हणजे पूर्वपरीक्षा पास झाले, मुख्य परीक्षा पास झाले आणि इंटरव्ह्यूपर्यंत गेले, आणि इंटरव्ह्यूमध्ये जर तुम्हाला कमी मार्क मिळाले तर परत एकदा पूर्वपरीक्षा द्यावी लागते. म्हणजे ते शून्यावर येतो आपण. 99 पर्यंत गेलो आणि 99ला नापास झालो की परत आपल्याला शून्यावर यावं लागतं. परत पूर्वपरीक्षा, परत मुख्य परीक्षा आणि परत इंटरव्ह्यू. अशी सापशिडीचा खेळ पहिल्यांदा पहिल्या वर्षी बऱ्याच वेळेस काहीच कळालं नाही. त्याच्यामध्ये बेसिक कन्सेप्ट माझ्या कच्च्या असल्यामुळं मला 1 वर्ष तर ते बेसिक कन्सेप्टला क्लिअर करायला गेलं. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त गणिताचा सराव करणं, जास्तीत जास्त पुस्तकं वाचणं, अवांतर वाचनाची सवय लागली आणि 3 ते 4 वर्ष फक्त वाचन वाचन आणि वाचन, त्याच्यातून मनन, त्याच्यातून काय काय मिळतं. सकाळी 7 वाजता उठलं, 7 वाजता लायब्ररीत गेलं. जयकर नावाचं ग्रंथालय आहे, त्या ग्रंथालयामध्ये 7 वाजता गेलं की दुपारी फक्त जेवणाची सुट्टी, त्याच्यानंतर परत दुपारनंतर अभ्यास आणि रात्री 12पर्यंत अभ्यास. असा 3 ते 4 वर्षांचा फक्त एकच उपक्रम होता की अभ्यास करायचा. त्याच्यातून सिलेबस काय आहे, सिलेबसच्या अनुषंगाने वाचन करायचं. मागचे 10 वर्षाचे प्रश्न बघायचे, ते कोणकोणते प्रश्न आलेत, कुठला आपले अजून कच्चा आहे त्याच्यात परत वाचन करायचं, कुठला विषय कच्चा पडतोय आपला, किंवा मुलाखतीमध्ये आपल्याला कसं बोलता येईल, कसं त्याच्यात स्वतःला प्रेझेंट करता येईल, याकरता सतत वाचन करून करून त्याच्यात एक प्रकारे पकड येत गेली MPSCच्या परीक्षांवर. आणि पकड आल्यानंतर मग स्वतःला ज्यावेळेस आपण ओळखतो, तर ते स्वतःला ओळखल्यानंतर आपण सगळ्यात महत्त्वाची स्वॉट ॲनालिसिस. स्वॉट म्हणजे एस म्हणजे स्ट्रेंथ, तुमची बलस्थान काय आहे, तर ते तुम्ही पहिल्यांदा ओळख झाली पाहिजे. माझं बलस्थान काय होतं, तर मी प्रचंड मेहनती होतो आणि त्याच्यात जास्तीत जास्त शिकण्याची वृत्ती होते. कुणाकडून एखाद्या लहान किंवा माझ्यापेक्षा कमी वय असलेल्या मुलाकडे जर एखादी गोष्ट असेल
तर त्याच्याकडून शिकून घ्यायला मला कधीच लाज नाही वाटली. मी जायचो त्याच्याकडे बाजूला बसायचो आणि त्याला विचारायचो, बाबा हे सांग मला, हे काय आहे, हे जरा सांग. एखादं गणिताचं जर नाही आलं तर मग सरळ जाऊन त्या मित्राकडे बसून हे नेमकं कसं सोडवतात, कसे त्याचे स्टेप्स आहेत ते सांग. त्याच्यातून शिकून घ्यायचो. ही एक वृत्ती होती. विकनेस काय होतं, तर ते विकनेस माझा बेसिक खूप कच्चे होते बऱ्याचशा गोष्टीचे, इंग्लिशचे किंवा गणिताचे. माझे बेसिक लहानपणात पाहिजे तसं अभ्यासाला त्यावेळेस होता, परंतु त्यावेळेस आपल्याला तशा टेक्निक्स नव्हत्या, नवीन गोष्टी माहीत नव्हत्या. त्याच्यामुळं अभ्यास कच्चा असल्यामुळं मला त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी परत नवीन नवीन शिकाव्या लागल्या. परत त्याच्यातून शिकून शिकून परत नवीन असं करावं लागलं. त्याच्यामुळं मग कळालं की ह्या गोष्टी आपल्याला MPSCला काय अपेक्षित आहे, म्हणजे तुम्ही काय आहात त्याच्यापेक्षा परीक्षेला काय अपेक्षित आहे तुमच्याकडून, त्या गोष्टी जर शिकलो तर त्याच्यातून आपल्याला कळतं आणि आपली पर्सनॅलिटी त्याच्यातून डेव्हलप होते. हळूहळू आपल्या पर्सनॅलिटीमध्ये एक प्रकारचा त्यांना अपेक्षित असलेल्या गोष्टी आपण करायला लागतो. स्वॅट ॲनालिसिसमध्ये विकनेस आहेत, अपॉर्च्युनिटी काय आहेत, आपल्यामध्ये संधी कोणकोणत्या होत्या. आता वेगवेगळ्या परीक्षा आपण दिल्यावर समजा डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार किंवा आता अकाउंट फायनान्स, वेगवेगळ्या सर्व्हिसेस आपण देऊ शकतो ते माहीत होतं. थ्रेट, तर धोके काय होते, तर मला माहीत होतं की समजा नाही झालं तर आपल्याला घरचे शिव्या घालतील किंवा समाज आपल्याला नावं ठेवील, किंवा मग असं होईल की याने काय केलं, पुण्याला गेला आणि तिथं काहीच नाही झालं, आणि त्याच्यातून मग एक प्रकारचं नैराश्य येऊ शकतं किंवा डिप्रेशनमध्ये जाऊ शकतं. हे मला पक्कं माहीत होतं. परंतु मला एक गोष्ट माहीत होती की आपल्याला इथून खाली हात परत नाही जायचं. पुण्यात आलो तर पुण्यातून कुठल्याही परिस्थितीत MPSC UPSCमध्ये कुठलीही पोस्ट आपल्याला काढायचीच आहे, ह्याच उद्देशाने आलो होतो. खाली हात परत जायचं नाही हे एक पक्क ठरवलं होतं. म्हणजे आपण म्हणतो तशी जे तानाजीचं जे म्हणतात की रात्री कोंढाण्याच्या किल्ल्यावर गेले आणि त्यांनी वर जे दोर कापून टाकले आणि मावळ्यांना सांगितलं की आता तुमचे खाली जायचे दोर कापलेले आहेत आणि तुम्ही करा किंवा मरा, एक तर लढा किंवा इथून त्या दरीतून उडी देऊन जीव द्या. माझी अशीच परिस्थिती होती. एक तर करा किंवा मरा, एक तर MPSCमध्ये पास व्हायचं, एखादी चांगली पोस्ट मिळवायची, किंवा मग डू ऑर डाय, हीच परिस्थिती होती. तसं करा आणि कराच, मी तर डाय असं नाही म्हणत, करा आणि कराच. माझी खूप पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असल्यामुळे मी त्यावेळेस सुद्धा म्हणायचो की कुठल्याही परिस्थितीत आपल्याला पोस्ट मिळणार, हे मी मनाशी ठाम ठेवलं होतं. त्याच्यामुळं सुरुवात केल्यानंतर बऱ्याच गावातील मुलांनी किंवा इथल्या मुलांनी नावं ठेवली, काही होणार नाही तुझं, तुमची लायकी नाही आहे, किंवा असं एकदम इतक्या वाईट याच्यात काही लोकांनी बोललं होतं. पण मला माहीत होतं की आपण काय आहोत, मी स्वतःला ओळखलं आणि त्याच्यातून मी काय करू शकतो हे मला पूर्णपणे माहीत होतं. त्याच्यामुळं मी परीक्षा दिली आणि त्याच्यातून मला सक्सेस मिळालं. आता 12वीमध्ये इथपर्यंत माझा जो प्रवास आहे, तर त्या प्रवासामध्ये आपण बघितलं की प्रशासकीय अधिकारी होण्याकरता आपल्याला काय अपेक्षित, आपल्या अंगामध्ये काय गुण अपेक्षित आहे, तर एक गोष्ट महत्त्वाची आहे की आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आहे, आपल्याला मोठं व्हायचं आहे, आपल्याला सर्वसाधारण परिस्थितीत किड्या मुंग्यांचं आयुष्य जगायचं नाही, हे डोक्यात पक्क होतं. त्याच्यामुळं मग मी माझा जे मार्ग होता तो ठरवला आणि त्याच्यातून मग पुढे एक एक टप्पे जात गेलो. त्याच्यातून मी यशस्वी झालो. आता यशस्वी होण्याकरता काय करावं, किंवा आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं इथे कमेंट्समध्ये येत आहेत की मूलभूत मार्गदर्शन करावं. आता आपण त्याच्याकडे येऊ की यशस्वी होण्याकरता आपल्याला काय अपेक्षा आहे.
तर मी एक छोटी गोष्ट सांगतो. यशाचं रहस्य काय आहे? तर सॉक्रेटिस नावाचे विचारवंत, त्यांच्याकडं व्याख्यानाकरता नेहमी लोक यायची. तर एका माणसाने त्यांना विचारलं की म्हणे सॉक्रेटिस सर, यशस्वी होण्याकरता काय करावं लागेल? मला यशस्वी व्हायचं आहे जीवनामध्ये. तर सॉक्रेटिस हसले आणि त्यांनी सांगितलं, ठीक आहे, तुम्ही एक करा, उद्या सकाळी नदीवर या, तिथे तुम्हाला यशाचं रहस्य किंवा यशाचं गमक मी तुम्हाला सांगेन. मग त्या माणसाला वाटलं की अरे वा वा, आपल्याला यशाचा मंत्र मिळणार आहे. आणि तो दुसऱ्या दिवशी लवकर गेला आणि तिथं नदीवर सॉक्रेटिस आंघोळ करत होते. तर ते सॉक्रेटिसला कळालं, हे आलंय, याला आपण त्याच्या पद्धतीनं शिकवावं, सांगायला पाहिजे. मग त्याने काय केलं, सॉक्रेटिसने सांगितलं की तुम्ही एक करा म्हणे, इकडे ये. ते थोडेसे खोल पाण्यात गेले आणि त्यांनी त्या माणसाला बोलवलं. माणसाला बोलवल्यानंतर त्याचं डोकं घेतलं आणि पाण्यात बुडवलं. आणि जोपर्यंत त्याला बुडवल्यानंतर तो माणूस गोंधळला. अरे म्हणे, हे काय चाललंय? मी तर हे यशाचं रहस्य विचारण्याकरता इथे आलो, या सॉक्रेटिसनं तर माझं मुंडकं धरून पाण्यात बुडवायला लागलंय. तर तो जीवाचा आतान तांडव करायला लागला आणि आता आपण मरणार या हेतूने पूर्ण ताकदीनिशी ते सॉक्रेटिसचा हात बाजूला करून बाजूला झाला आणि श्वास घ्यायला लागला. तर मग त्या माणसाने सांगितलं, अहो म्हणे, मला तर यशाचं रहस्य पाहिजे होतं आणि तुम्ही तर मला इथं जीव मारतायत. म्हणे म्हणे तुम्ही तर मला मारायच्या यानेच इथं आले होते. तर मग सॉक्रेटिसने तेच सांगितलं, म्हणे, ज्यावेळेस मी तुला पकडलं, तुझं तोंड मी पाण्यात बुडवलं, तेव्हा तुला काय सगळ्यात जास्त काय महत्त्वाचं वाटत होतं? तर त्याने सांगितलं, मला श्वास घेणं महत्त्वाचं वाटत होतं, मला जगणं महत्त्वाचं वाटत होतं. मग त्यावेळेस तुझी जी जगण्यासाठी किंवा श्वास घेण्याकरता ती जी धडपड होती आणि तू माझा हात सोडून बाजूला पडला, तर हीच धडपड तुम्ही तुमच्या यशाकरता केली पाहिजे. म्हणजे तुमचं पूर्ण क्षमता लावून दिली पाहिजे. ज्या गोष्टी तुम्हाला मिळवायच्या आहेत त्याकरता तुम्ही तुमची पूर्ण क्षमतेने ते केलं पाहिजे. उदाहरणार्थ, आपण समजा अभ्यास करतोय, तर पूर्ण क्षमतेने अभ्यास करायचा, मग तुम्हाला यश मिळेल. मग हेच यशाचं गमक आहे की तुम्ही एखादी गोष्ट, तुमच्या वाट्याला आलेली भूमिका 100% त्या भूमिकेला न्याय कसं देता, त्या दृष्टिकोनातून मग तुम्हाला असं कळेल की इथं हेच एक यशाचं गमक आहे की मी माझी भूमिका चांगल्या पद्धतीने कसं मिळू शकतो. माझ्या वाटेला काय आलेलं आहे? माझ्या वाटेला तर अभ्यास करणं हे माझ्या वाटेला आलेलं आहे आणि ते तर खूप सोपं आहे इतरांपेक्षा. आवाज येतोय का माझा? ते तर खूप महत्वाचं आहे, हे आपण बोलतोय. कोणी कॉमेंट्स करेल का प्लीज? आवाज येतोय का माझा? हो, धन्यवाद. आता आपण त्याच्या पुढे जाऊ. आपल्याला MPSC किंवा UPSCच्या परीक्षेमध्ये त्याचा सिलेबस, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला वेगवेगळ्या वेबसाईटवर मिळतीलच, परंतु माणसाचा ॲप्रोच कसा असावा त्याच्यात ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आता मी यशस्वी होण्यामागे काही गोष्टी आहेत, तर त्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझा मित्रपरिवार जो होता, तर तो 10 ते 15च माझे चांगले मित्र होते इथे, परंतु ते अतिशय सिरियस आणि चांगल्या पद्धतीनं त्यांचा अभ्यास असलेली आणि करिअरविषयी खूप सिरियस असलेले मित्र होते.
त्याच्यामुळं काय झालं, मी पण त्याच दृष्टिकोनातून अभ्यासाकडे किंवा परीक्षेकडे बघायला लागलो. आणि त्याच्यातून मग संगत गुण जे असतात, आता बरेचसे विद्यार्थी मित्रांनो विचार करा, एका वर्षामध्ये 5 लाख विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतात, परीक्षा देत असतात. परंतु त्याच्यामध्ये फक्त 400 ते 500, म्हणजे 400 पासून ते 1000 पर्यंत पोस्ट असतात. त्या पोस्टमध्ये आपल्याला जायचं असतं. म्हणजे आपल्याला आपलं सिरियसनेस आणि आपला अभ्यास किती क्वालिटीचा पाहिजे याच्यातून कळतं. काही काही लोक अशी जी निगेटिव्ह विचारसरणीचे लोक असतात की जे फक्त टाइमपास करण्याकरता स्पर्धा परीक्षा येतात. इथे बरंच आता स्पर्धा परीक्षेचं पेव फुटले पुणे मुंबई सारख्या ठिकाणी. जवळजवळ 700 कोटीचं मार्केट आहे की इथे वेगवेगळ्या क्षेत्रामधले ज्या अशी अशी लोक मार्गदर्शन करतायत की जे त्यांच्या आयुष्यात कधीही स्पर्धा परीक्षा पास झाली नाही, अशी लोक क्लास टाकतात आणि ते स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन करतात आणि विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये उकळतात. तर ते असं सुद्धा झालेलं आहे. त्याच्यातून काय होतं, जो विद्यार्थी अशा चुकीच्या याच्यामध्ये गायडन्स खाली जातो आणि अभ्यास करतो आणि यशस्वी होत नाही, मग अशी विद्यार्थी निगेटिव्हिटी पसरवतात, नकारात्मकता पसरवतात की नाही MPSC मध्ये UPSC मध्ये वशिला चालतो, तिथं होत नाही, अशा गोष्टी बऱ्याच असतात. अशा विषारी लोकांपासून माझी विनंती असेल की तुम्ही लांब राहा. जी लोक निगेटिव्ह कमेंट्स करतात, नकारात्मक गोष्टी पसरवतात, अशा लोकांपासून लांब राहा. चांगल्या मित्रांमध्ये राहा, जेणेकरून तुम्हाला चांगले इनपुट्स मिळेल, त्याच्यातून तुमचं सेल्फ ॲनालिसिस करता येईल. अशा ठिकाणी तुम्ही जास्तीत जास्त राहिलं पाहिजे. आता पुढचा टप्पा असा आहे की आपण आदिवासी समाजाकरता ज्या वेगवेगळ्या शिक्षणाच्या संधी आहेत, त्या संधीच्या दृष्टिकोनातून आपण काय करू शकतो. तर आता विद्यार्थी मित्रांनो बघा, आदिवासी विभाग समाज कल्याण विभाग 1972 मध्ये त्याची स्थापना झाली. 76 मध्ये आयुक्तालयाची स्थापना झाली आणि 1983 मध्ये आदिवासी विभाग एक स्वतंत्र विभाग झाला. आणि त्याच्यातून मग आदिवासी समाजाच्या ज्या ज्या योजना आहेत तर त्या योजनाचं इम्प्लिमेंटेशन याच्यातून सुरुवात झालं. त्याच्यामध्ये आपण बघतोय की 4 अप्पर आयुक्त आहेत आणि 29 आदिवासी विकास विभाग प्रकल्प आहेत. म्हणजे 36 जिल्ह्यामध्ये 36 पैकी 29 जिल्ह्यामध्ये एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प आहेत. त्याच्यातून या विभागाचं काम चालतं. आता आपण विचार करूया की 2011 मध्ये महाराष्ट्राची 11 कोटी लोकसंख्या आहे. त्याच्यापैकी जवळजवळ 1,05,00,000 म्हणजे 9.35% लोकसंख्या आपली आदिवासी समाजाची आहे. 2011च्या जनगणनेनुसार 8.6% लोकसंख्या आहे. त्याच्यामध्ये भारतामध्ये एकूण 705 जमाती आहेत आणि महाराष्ट्रामध्ये 45 जमाती आहेत. राज्यघटनेच्या कलम 46 अन्वये आपल्याला शिक्षण आणि सरकारी नोकरीमध्ये आरक्षण आहे. आता काय होतंय, शिक्षणाचं प्रमाण समजा आपल्या आदिवासी समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण खूप कमी आहे. कारण की शिक्षणाचं एकतर योग्य मार्गदर्शन नाही आहे. त्याच्यामुळं मग काय होतं, प्राथमिक स्तरावरच गळतीचं प्रमाण आहे. आता विद्यार्थी मित्रांनो बघा, शाळेतील गळतीचं प्रमाण आता 1ली ते 5वी पर्यंत जवळजवळ 64% विद्यार्थी गळती, म्हणजे पहिलीला जो विद्यार्थी ॲडमिशन घेतो तो 5वी पर्यंत 64% विद्यार्थी गळती होते. आता 100 विद्यार्थ्यांपैकी जवळजवळ 13% विद्यार्थी हे 12वी पर्यंतच पोहोचतात. आणि शिक्षणातील वाटा किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातील वाटा तर खूप कमी आहे, म्हणजे नगण्यच आहे. आता बघा, कृषीच्या ज्या ॲग्रिकल्चर कॉलेजेस आहेत त्याच्यातले जे शाखा आहेत त्याच्यामध्ये आपला आदिवासींचा वाटा 5.4% आहे.
विज्ञान व अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये जवळजवळ 2.1% वाटा आहे. मानव्य विद्या ज्या शाखा आहेत त्याच्यामध्ये 3.9%, वैद्यकीय क्षेत्रामध्ये 4.4%, विधी शाखा म्हणजे लॉ त्याच्यामध्ये 2.7% आणि पदवीधर 2.2%. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की पदवीधरमध्ये युवती फक्त 0.9%. म्हणजे आदिवासी समाजामध्ये ग्रॅज्युएशनपर्यंत पोहोचण्याचं प्रमाण फक्त 2.2%. आणि विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी प्राध्यापक 7% पाहिजे तर तिथे फक्त 0.33% प्राध्यापक आहेत. आणि आदिवासी म्हणजे प्रशासनातील आदिवासी अधिकाऱ्यांचं प्रमाण फक्त 0.79 म्हणजे 79%च प्रमाण आहे. म्हणजे हे इतकं कमी प्रमाण आहे. आपली लोकसंख्या जर आपण विचार केला 8.6% लोकसंख्येचे प्रमाणाचा जर विचार केला तर आपल्यामध्ये फक्त 0.9%. त्याच्यामध्ये वर्ग 1 मध्ये 2.89% आणि वर्ग 2 मध्ये 2.68%. म्हणजे 2.5%चं प्रमाण आहे एकूण याच्यामध्ये. आणि एकूण प्रशासनामध्ये फक्त 0.89% आहे. म्हणजे ही अतिशय विचित्र गोष्ट आहे की प्रशासनामधील आपला जो वाटा आहे तो इतका नगण्य आहे की बोटावर मोजणे इतके आपली लोक अधिकारी आहेत. उदाहरणार्थ राजेंद्र बारूड सारखी लोक आहेत की जे IAS झालेले आहेत, किंवा आपले 2-3 लोक आहेत म्हणजे बोटावर मोजणे इतकी लोक आपली अधिकारी आहेत. उदाहरणार्थ राजेंद्र बारूड सारखे आता IAS झालेले आहेत, किंवा डॉक्टर योगेश भरशीत सारखे नाशिक जिल्ह्यातले जे आहेत तर ते IAS आहेत, किंवा अजय खर्डे सरांसारखी लोक अजय खर्डे माननीय यांचे IAS झालेले आहेत. अशी बोटावर मोजणे इतकी लोक प्रशासनामध्ये आहेत. मग आता हे प्रशासनातील आदिवासींचा टक्का वाढवण्यासाठी आपल्याला काय करता येईल? तर ह्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत जिथून शिक्षण सुरू होतं. उदाहरणार्थ आश्रमशाळा. महाराष्ट्रामध्ये 547 आश्रमशाळा आहेत. आणि त्या आश्रमशाळेमध्ये आपण जर विचार केला तर त्या आश्रमशाळेमध्ये आता बरेच आपले पालक आश्रमशाळेमध्ये मुलं टाकत नाहीत. का? तर त्याच्यामध्ये मृत्यूचं प्रमाण, आश्रमशाळेमध्ये गेल्यानंतर एक तर तिथं राहण्याची सोय नसते आणि निकृष्ट प्रकारचं जेवण असतं, किंवा शिक्षणाची पण दर्जा तसा चांगला नसतो, म्हणून तिथं आपले विद्यार्थी जात नाही. पण समजा त्याच्यावर आपण लक्ष दिलं, आश्रमशाळांवर भेटी जर दिल्या तर त्याच्यातून शिक्षणाचा दर्जा वाढू शकतो. वेगवेगळ्या पद्धतीने तिथं जर आपण ट्रेनिंग जर आयोजित केलं, मुलांना जर प्रशिक्षण दिलं तर तिथून तो दर्जा वाढू शकतो. किंवा सकस आहार त्याच्यावर जर आपल्या वेगवेगळ्या कमिट्या गाव पातळीवर केल्या आणि तिथं जर त्यांना त्या आश्रमशाळेवर जाऊन जर व्हिजिट केली तर एक प्रकारचा वॉच ठेवू शकतो आपण. दुसरं निवासी शाळा आहेत किंवा एकलव्य इंग्लिश मीडियम स्कूल आहेत, तर त्या शासनाचा अतिशय चांगला उपक्रम आहे. या एकलव्य इंग्लिश मीडियम स्कूलमधून आदिवासी समाजातील वेगवेगळ्या म्हणजे पहिलीपासून प्रवेश दिला जातो. तर त्या विद्यार्थ्यांना चांगलं आणि दर्जेदार शिक्षण देण्याकरता ह्या एकलव्य इंग्लिश मीडियम स्कूल तयार झालेले आहेत आणि त्याचा रिझल्ट पण चांगला आहे. बरेचसे ग्रामीण भागातील मुलं इथे आता सध्या शिकत आहेत आणि पुढे जात आहेत. तर हा एक चांगला पर्याय आहे. दुसरं, आपले महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 491 आदिवासी वसतिगृह आहेत. आदिवासी विभागाअंतर्गत 491 वसतिगृह वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 55,000 विद्यार्थी आपले शिक्षण घेत आहेत. तर इथं पुण्यासारख्या ठिकाणी सुद्धा संत ज्ञानेश्वर वसतिगृह किंवा कोरेगाव पार्कला आहे किंवा 1000 मुलांचं वसतिगृह सुरू झालेलं आहे. त्याच्यातून आपली मुलं खूप चांगल्या पद्धतीने शिकत आहेत आणि आमचा प्रयत्न असतो वेगवेगळ्या याच्यातून त्या मुलांना
स्पर्धा परीक्षेची तयारी किंवा व्यक्तिमत्व विकास याच्यातून त्यांना त्यांच्या ज्या अडीअडचणी आहेत किंवा त्यांच्या वयोगटातील त्यांच्या याच्यात ज्या अडचणी आहेत तर त्या कशा सोडवता येतील याच्याकरता आम्ही वेगवेगळ्या वसतिगृहामध्ये जाऊन त्यांना मार्गदर्शन करतो किंवा मग त्यांना ऑनलाईन आपण जे वेबिनार टाईप प्रशिक्षण आहे किंवा वेबिनार टाईप व्याख्यान आहे त्यांच्याकरता आपण आयोजित करतो. तर इथं आपण वसतिगृहाच्या याच्यातून विद्यार्थ्यांचा आपण चांगल्या पद्धतीनं एक विंग तयार करून त्यांना मार्गदर्शन करू शकतो आणि त्यांना पुढे नेऊ शकतो. आता विद्यार्थी मित्रांनो, शिष्यवृत्ती किंवा स्कॉलरशिपच्या आहेत, जे गरीब विद्यार्थी आहेत तर त्या गरीब विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपच्या दृष्टिकोनातून सुद्धा चांगला फायदा होऊ शकतो. तिथं स्कॉलरशिपचा पण विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. दुसरं, आता ज्या विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षा समजा ग्रॅज्युएशन झालं आणि पुढे स्पर्धा परीक्षा द्यायच्या असेल तर पुणे विद्यापीठामध्ये स्पर्धा परीक्षा केंद्र आहे, तिथे मोफत आपल्याला मार्गदर्शन मिळतं. तसंच यशदामध्ये सुद्धा स्पर्धा परीक्षा केंद्र आहे, तिथं जर एंट्रान्स दिली, तिथली चाचणी परीक्षा दिली आणि तुम्ही जर पास झालं तर 1 वर्षाकरता तुम्हाला मोफत राहणं, खाणं आणि कोचिंग हे फ्री आहे. तसंच मुंबईमध्ये अतिशय दर्जेदार असं सियाक नावाचं स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सेंटर ही एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इन्स्टिट्यूट आहे की ज्याच्यामध्ये स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन केलं जातं आणि अतिशय दर्जेदार अशी ही इन्स्टिट्यूट आहे आणि हिचा रिझल्ट अतिशय चांगला लागतो. दरवर्षी इथून IAS, IPS आणि IRS लोक तयार होतात. तसेच TRTI ट्रायबल रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटरमध्ये सुद्धा मध्यंतरी UPSC आणि MPSCचं मार्गदर्शन केंद्र सुरू झालं होतं. आता सध्या बंद आहे, पण ते पण आपण प्रयत्न करतोय की त्याच्यातून सुद्धा आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण दिलं जावं अशी एक आपली मागणी आहे. बार्टी नावाची एक संस्था आहे की जी SC समाजातील विद्यार्थ्यांना त्याच्यातून अतिशय चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करते, वेगवेगळे व्याख्यान आयोजित करते, UPSCचा 1 वर्षाचा ट्रेनिंग कोर्स देतो किंवा अजून आपली जशी गरज असेल त्यानुसार ते ट्रेनिंग सेशन्स तिथे देतात. त्याच धर्तीवर आपण TRTIला देखील प्रशिक्षण सुरू करण्याबाबतचं विनंती करणार आहोत. तसेच विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ॲप्रोच कसा पाहिजे याच्यातून आपण ॲप्रोचसाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेपरचं वाचन किंवा जनरल अवेअरनेस जो आपण म्हणतो की स्पर्धा परीक्षेला जे आवश्यक आहे की जनरल नॉलेजचा जो अभ्यास आहे तर ते एक तर पेपर रीडिंग पाहिजे तुमचं. दररोज कुठला तरी लोकसत्ता किंवा महाराष्ट्र टाईम असे पेपर वाचणं गरजेचं आहे. किंवा मग जर तुम्हाला जर TV बघायची आवड असेल तर मग बातम्या बघणं गरजेचं आहे. त्याच्यातून राज्यसभा TV किंवा YouTube चॅनेलवर वेगवेगळ्या प्रकारचे चॅनेल्स आहे, स्टडी IQ सारखा चॅनेल आहे, तो पण आपण बघू शकतो. किंवा विद्यार्थी मित्र आपण TTSFच्या माध्यमातून उदाहरणार्थ ट्रायबल टॅलेंट सर्च फाउंडेशन जे अजय खर्डे सर याचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या माध्यमातून आपण एक मोफत ऑनलाईन वेबिनार सुरू केलेत. मिशन UPSC 2022मध्ये किमान 5 विद्यार्थी तरी आपले IAS होतील या दृष्टिकोनातून आपण दर रविवारी सकाळी 9 वाजता मोफत वेबिनार आपण आयोजित करतो. त्याच्यामध्ये तज्ज्ञ मार्गदर्शक असतात आणि त्याच्यातून मोफत विद्यार्थ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन दिलं जातं. म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थी त्याच्याकडे जर स्मार्टफोन असेल आणि त्याच्या याला जर इंटरनेट जोडलेला असेल स्मार्टफोनला तर तो ग्रामीण भागातला विद्यार्थी त्याच ठिकाणी जाऊन तिथूनच तो मार्गदर्शन घेऊ शकतो, अशी आपण एक सोय केलेली आहे. तसेच मिशन MPSC मधून दर रविवारी आपण संध्याकाळी 4 वाजता वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळ्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शन ठेवून TTSF आणि आयुषच्या माध्यमातून आपण ते पण एक
ट्रेनिंग सेशन सुरू केलेली आहेत, ज्याच्यातून विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन दिलं जातं. तर माझं या व्याख्यानाच्या अनुषंगाने अपील राहील की तुम्ही तुमच्या पाल्यांना किंवा जे विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांनी याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा. तर विद्यार्थी मित्रांनो, आता जवळजवळ 1-1.25 तास आपण याच्यावर स्पर्धा परीक्षा आणि त्याच्याबाबत वेगवेगळ्या याच्यावर आपण एक चर्चा केली, उपोग केला आणि कसं याच्यातून पुढे जाता येईल, कसं विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळेल आणि विद्यार्थी पुढे जातील याबाबत आपण चर्चा केली. चर्चेतून मला जेवढं शक्य आहे तेवढं बोलण्याचा प्रयत्न केला. तर बरेच लोक आता बघतायत ऑनलाईन. तर त्यासाठी सगळ्यांनी जो वेळ दिला आणि माझे 2 शब्द ऐकून घेतले त्याबद्दल धन्यवाद. आणि काही विद्यार्थ्यांनी सांगितलं की सर तुमचा मोबाईल नंबर द्या. तर माझा मोबाईल नंबर 820-840-2328 असा आहे. आणि जर कुणाला कधीही काही शंका आली किंवा काही असलं तर या फोनवर तुम्ही फोन करत चला. आणि माझा फेसबुकवर सुद्धा मी वेगवेगळ्या प्रकारची चांगली माहिती टाकत असतो. तर ती सुद्धा विद्यार्थ्यांनी किंवा आपल्या विद्यार्थी मित्रांनी त्याचा सुद्धा लाभ घ्यावा. तरी बराच वेळ झालेला आहे आणि डाकोरे सरांनी जे मला 2 शब्द बोलायची संधी दिली त्याबद्दल त्यांचे मी धन्यवाद मानतो. आणि इथून पुढे असंच आपण वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करत राहू आणि पुढे जात राहू. तर सर्वांना नमस्कार, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी.